हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा अभंग 1870. पायांच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती. नवे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमचे कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. 1870. संत मंडळी, मी तुमच्या पायाच्या प्रसादाने कौतुकाने लढिवाळपणे बोललो, पण ते शब्द माझ्या स्वतःचे नाही. तुम्ही संतांनी मला या अपराधाबद्दल क्षमा करावी. मी काही उपदेशाचे बोललो नाही, तुमचे शेष राहिलेले शब्द बोललो. तुकाराम महाराज म्हणतात, जन्मोजन्मी माझे तुमच्या कृपेने पोषण होते. अभंग 1871. जयाचे अंगुले लेता नाही मान, शोभाने दी जन हसविले. घुसळीता ताक कांडिता भूस, साध्य नाही लेश जाती वाया. तुका म्हणे नाही स्वतः भांडवल, भिकेचे ते फोल बीज नवे. 1871. परत कराराच्या बोलीवर आणलेले सोन्याचे अलंकार घालून मिरविले तरी समाजात कोणी सन्मान करीत नाही, उलट निंदा अवहेलना होते. ताक कितीही घुसळले आणि भूस कितीही कांडले तरी त्यातून काही साध्य होत नाही, उलट परिश्रम वाया जातात. तुकाराम महाराज म्हणतात, भीक मागून आणलेले फलकट धान्य शेतात बीज म्हणून पेरायच्या योग्यतेचे नसते. त्याप्रमाणे उसने मागून आणलेल्या संपत्तीमुळे प्रतिष्ठा मिळवता येत नाही. 1872. न बोलावे परिपडिला प्रसंग, हाकली ते जग तुझ्या नामे. लटिकेची सोंग मांडिला पसारा, भिकारी तू खरा कळो आले. निला जिरी आम्ही करोनिया धीर, राहिलो आधार धरोनिया. कैसा नेनो आता करीसी शेवट, केली कटकट त्याची पुढे. तुका म्हणे काही न बोलसी देवा, उचित हे सेवा घेसी माझी. 1872. वास्तविक या गोष्टी बोलू नये, परंतु देवा आज प्रसंगच तसा आला. सगळे जग तुझ्या नावाने ओरडते आहे, कारण तू देवपणाचे सोंग घेऊन भक्तीचा खोटा पसारा मांडलास. तू दीनानाथ पतित पावन अशी ब्रिदे मिरवणारा खोटा आहेस. सर्वांच्या लक्षात आले आहे की तू सेवा करून घेतो पण मोबदला न देणारा भिकारी वृत्ती आहेस. आम्हीच लाज सोडून उगीच तुझा आधार घेऊन धीर धरून देव आज ना उद्या कृपा करेल राहिलो. आम्ही तुला भक्तीची कटकट केली, त्याचा शेवट कसा करशील हे कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आमच्याकडून सेवा करून घेतोस पण आमच्याशी बोलत नाही. 1873. नाही झाले मोलकळे देता काळी, कोण पावो बळी दोघांमध्ये. आम्ही तरी झालो जीवासी उदार, कैचा हा धीर तुझ पाशी. बहु चाळविले मागे आजीवरी, आता पुढे हरी जाऊ नेदी. नवती जो भेटी नामाची ओळखी, मनवनी दुखी बहु झालो. तुका म्हणे काही राहो नेदी बाकी, एक वेळा चुकी झाली आता. 1873. देवा आम्ही तुमची जी सेवा केली त्याचे मोल अद्याप तुम्ही केले नाही. त्याचा मोबदला भांडल्यानंतर तुम्हाला द्यावा लागेल. त्यावेळी तुम्हाला कळेल की तुमच्या माझ्यात अधिक सामर्थ्यवान कोण आहे. देवा आम्ही तुमच्या भक्तीसाठी जीवावर उदार झालो आहोत, पण ते साहस तुझ्याजवळ नाही. तुम्ही यापूर्वी पुष्कळ भोळ्या भाविकांना फसविले, पण मी मात्र माझे देणे वसूल केल्याशिवाय राहणार नाही. इतके दिवस तुझ्या नामाचा पूर्ण जाणीव नव्हती म्हणून मी फार दुःखी होतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आमच्याकडून एकदा चुकी झाली, पण यापुढे तुझ्याकडे सेवेची बाकी उरू देणार नाही. अभंग 1874. कैसा कृपाळू एक नकळसी देवा, न बोलसी सेवा घेसी माझी. काय ऐसे बळ आहे तुझ पाशी, पाओ हरी घेसी कोण आड. पाडियेला ठाई तुझा थारा मारा, अवघा दातारा लपसी तो. आता तुम्हा आम्हा उरे तोची बरे, काय ही उत्तरे वाढवणी. तुका म्हणे मज सहाय्य झाले संत, म्हणवनी मात फावली हे. अभंग 1874. देवा तुला कृपाळू का म्हणतात हे मला कळत नाही, कारण तू माझ्याकडून सेवा करून घेतो आणि तुझ्याकडे आमच्याशी बोलण्याचे सौजन्य नाही. अशा प्रकारे वागण्याने मी रागावलो तर तुझ्याकडे कोणते बळ आहे.
की तू कोणाच्या मागे लपून बसशील, कोणाची मदत घेशील. हे उदार देवा, तू कोठेही लपून बसलास तरी त्या जागा तुझी शक्ती मला माहीत आहे. देवा, तुझ्या माझ्यात अंतर आहे ते एका दृष्टीने बरे आहे, समोरासमोर येऊन बोलणे वाढविणे निरर्थक आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या कामात मला संत सज्जनांचे सहकार्य मिळाले म्हणून देवा तुझ्याशी बोलणे शक्य झाले. 1875. चुकलिया आम्हा करीतसा दंड, हकासी का खंड पांडुरंगा. चाळविली एके रिद्धी सिद्धी वरी, तैसा मी भिकारी नवे देवा. कामी येते गुंतो मांडुनी पसारा, मागुता दातारा दंबासाठी. केले म्या जतन वापुले वचन, ठाईंचे धरून होतो पोटी. तुका म्हणे ताळा घातला अडाकी, ठावे होते सेकी अडविसी. 1875. विठ्ठला, आमच्याकडून भक्ती सेवेत काही चुका झाल्या तर आम्हाला दंडित करता, पण आमचे तुमच्याकडे हक्काचे येणे आहे ते मात्र देण्यात टाळाटाळ करता. तुमच्याकडे भक्तिप्रेम सुख मागणाऱ्या वृद्धिसिद्धी देऊन फसविले, पण मी तसा प्रकाराचा भिकारी नाही. हे दातारा, मी पुन्हा येते. मी माझा यांचा पसारा मांडून या खोट्या प्रतिष्ठेसाठी नाशवंतासाठी का गुंतून राहू. मी आपले ठाईचे वचन लक्षात ठेवून त्याचे रक्षण केले. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुमच्याकडून काही अपेक्षा केली तर आमची सेवा सकाम आहे, म्हणून आमच्या परपंचातून उद्धार होणार नाही. अशी तुम्ही अडवणूक करणार नाही म्हणून आम्ही भक्ती मार्गात निरपेक्षपणाने सेवा करण्याचे ठरवले, असे तुकाराम महाराज म्हणतात. 1876. कृपावंत कोपन धरावा चित्ती, छळू अक्रोती स्तुती करो. आम्ही तुझा पार काय जाणो देवा, नेनू कैसी सेवा करावी ते. अनंता रूपा अलक्षा, अच्युता निर्गुणा सच्चिता सर्वोत्तमा. चांगली ही का नामे घेतली ठेवून, झालासी लहान भक्ती काजा. तुका म्हणे तुझ्या पायांवरी सदा, मस्तक गोविंदा असो माझा. 1876. हे कृपावंता, आम्ही तुम्हाला वक्रोक्तीपूर्ण शब्दाने छळू किंवा तुमची स्तुती गौरव करू, परंतु आपण त्याचा राग मनात धरू नये. देवा, आम्ही तुमचे महात्म्य काय जाणणार, तुझी भक्ती कशी करावी हे आम्हाला उमजत नाही. अरूप अनंत अलक्ष अच्युत निर्गुण सच्चिदानंद सर्वोत्तम ही चांगली नामे स्वतःला ठेवून घेतली. एवढे सर्व गुणसंपन्न सामर्थ्यवान असून भक्ती कार्यासाठी भक्ताच्या हितासाठी लहान झालात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा थोर मनाच्या गोविंदा, माझे मस्तक सदैव तुझ्या चरणी असावे हेच मागणे. 1877. आता तुझा भाव कळो आला देवा, ठकोनी या सेवा घेसी माझी. टाकोनी साकडे आपुलिये माथा, घातला या संतांवरी भार. स्तुती करोनी या पिटीला डांगोरा, ते कोण दातारा साच करी. जातीचे वाणी मी पोटींचे कुंडे, नका मज पुढे ठकाठकी. तुका म्हणे नाही आले अनुभवा, आधीच मी देवा कैसा नाचू. 1877. देवा, तुझ्या मनातील कपटी हेतू माझ्या लक्षात आला आहे. सेवेचे मूल्य न देता फसवून सेवा करून घेतो मी. माझे संकट तुझ्या माथ्यावर आणि संतांवर विश्वास ठेवून राहिलो आहे. हे दातारा, संतांनी तुझ्या स्तुतीचे नगारे वाजवले आहे, त्यातील तुझ्या नावाचे सार्थपण तुझ्याशिवाय कोण करील. देवा, मी जातीने वाणी आहे, मालाची कसून पारख केल्याशिवाय मालाची देवाणघेवाण करीत नाही, म्हणून तुम्ही मला बनवायचा प्रयत्न करू नका. तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या भक्तीतील प्रेमानंदाचा अनुभव मिळाला नाही तर दुसऱ्याचे एकूण कसा उगाच नाचू. 1878. जनपूजी याचा मज का आभार, हा तुम्ही विचार जाना देवा. पत्र कोण मानी वंदितील शिक्का, गौरव सेवका त्याची मुळे. मीपणे होतो जनामधी आदी, कोणे दिले कधी काय तेव्हा. आता तू भोगिता सर्व नारायणा, नको आम्हा दीना पीडा करू. आपुलिया हाते देशील मुशारा, तुका म्हणे खरा तोची आम्हा. 1878. जन माझी पूजा सन्मान करतात, पण माझ्या अंतरात मीपणा अहंकार नसल्याने याचा माझ्यावर भार कशाला. याचा देवा तुम्ही विचार करा. एखाद्या लिहिलेल्या कागदावर राजाचा शिक्का असला तर लोक त्याला सत्य प्रमाण मानतात.
त्याप्रमाणे मी तुमचा सेवक असल्याने मला सन्मान मिळतो. पूर्वी मी अहंकारी होतो तेव्हा या जनांनी मला काही दिले नाही, तेव्हा आता मी अहंकार मीपणा यांचा त्याग केला आहे, तेव्हा हे जनाकडून मिळालेले पूजा उपचार याचा भुक्ता तू आहेस. त्याचा भार आम्हावर घालून आम्हाला पीडा देऊ नकोस. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुला आम्हाला काही मुशयारा गायचा असेल तुमच्या हाताने द्या, ते मी प्रसाद म्हणून घेईन, पण जनहातीचा पूजा सन्मान हा दिखाऊ उपचार मला नको. 1879. आमची का नये तुम्हासी करुणा, किती नारायण आळवावे, काय जाणा तुम्ही दुर्बळाचे जिने, वैभवाच्या गुणे आपुलिया, देती घेती करीती खटापट आनिके, निराळा कौतुके पाहोनिया, दिवस बोटी आम्ही दरियेले माप, वाहतो संकल्प स्वहिताचा, तुका म्हणे मग देसी कोण्या काळे, चुकूर दुर्बळे होतो आम्ही. 1879. नारायणा किती आळवावे तरीही तुम्हाला आमची करुणा का येत नाही. विठ्ठला तुम्ही षडगुण ऐश्वर्य संपन्न जीवन उपभोगता, तुम्हाला आमची दरिद्री स्थिती कशी कळणार. लौकिक वस्तूच्या लाभासाठी लोक जप जाप्य यज्ञ वगैरे खटपटी करतात, तुम्ही अलिप्तपणाने केवळ पाहत बसता. आम्ही भक्त तुमच्या चरणी विसावा मिळेल याचा संकल्प करतो, त्यासाठी बोटावर दिवस मोजतो, अहोरात्र स्वहिताला जपतो. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा आमच्या संकल्पाचे हेतू देणे तू केव्हा देणार. देणे दिले नाही तर आमचे दैन्य अधिक वाढून तुझ्या सेवेत खंड पडेल. 1880. तुम्हा आम्हा तुटी होईल यावरी, ऐसे मज हरी दिसतसे, वचनाचा काही न देखो आधार, करावा आधीर कोठवरी, सारिले संचित होते गांठी काही, पुढे ऋण तेही नेदी कोणी, जावे चीन लगे कोणाची या घरा, उडाला पातेरा तुझ्या संगे, तुका म्हणे आम्हाची लाभ झाला, मनुष्य धर्म गेला पांडुरंगा. 1880. देवा जन्मभर तुमची सेवा केली, संग मिळाला त्याचे मोल मिळाले नाही, त्यामुळे तुमच्या आमच्या दुरावा येईल असे मला वाटते. तुम्ही दिलेल्या वचनांचा तुमच्या वागण्यात कोठेही आधार वाटत नाही, मग आम्ही तुमच्याकडून मोबदला मिळेल यासाठी कोठपर्यंत धीर धरावा. संचित जेवढे होते ते संपले, आता कोणी ऋण देत नाही. तुमच्याशी संगत केल्यामुळे आमची प्रतिष्ठा झाली, कोणाला काही मागणे लाजिरवाणे झाली. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगा तुमच्याशी संगत केल्यामुळे आम्ही माणसातून उठलो हा लाभ झाला. 1881. देव मजूर नाही उजूर सेवे पुढे, देव गांड्याळ देखोनिया बळ लपतसे, देव तर काही तुका म्हणे राई तरी मोठी. 1881. देव हा भक्तांचा मजूर आहे, भक्तांकडून सेवा करून घेतो, त्याची मजुरी म्हणून भक्तांची कामे करण्यात त्याला टाळाटाळ करता येत नाही. देव हा भ्याड नामर्द आहे, भक्तांचे भक्ती सामर्थ्य पाहून तो लपून बसतो. तुकाराम महाराज म्हणतात, देव आकाराने केवढा तरी मोहरीच्या दाण्यापेक्षा सूक्ष्म आहे. 1882. देवदयाळ साहे कोलाळ बहुतांचा, देव उदार थोड्यासाठी फार देऊ जाणे, देव चांगला तुका लागला चरणी. 1882. देव दयाळू आहे, खरंच तो दयाळू आहे, तो पुष्कळ लोकांचा मोठा कोलाहल सहन करतो, भक्तांनी थोडे दिले तरी तो पुष्कळ देतो, असा देव परम उदार आहे. असा देव चांगला आहे म्हणून तुकाराम महाराज त्यांच्या चरणी लागलेत. 1883. देववासर असे निरंतर जेते तेथे, देव खोळंबा मज झळंबा मून कोंडी, देव लागट लाविली या चट जीवी चढे, देव बावळा भावे जवळा लुडबुडी, देव न व्हावा तुका म्हणे गोवा करी कामी. 1883. देव अनंत आहे कारण तो सर्वत्र सत्य नित्य आहे. देव अकर्ता आहे, आपल्या नामरूपाचे वेड लावून छळतो, म्हणून मी त्याला हृदयात ठेवून बंदिस्त केले. देव लोचट आहे, भक्ताने त्याला भक्तिप्रेमाची गोडी लावली की तो त्याच्या अंतःकरणाला चिकटून बसतो. देव बावळा आहे,
भक्ताच्या भावाने वेडा होऊन त्याच्याजवळ बसतो, उगीच लुडबुड करतो असा देव आम्हाला नको, खरोखर नको. तुकाराम महाराज म्हणतात, हा परपंचाच्या कामात अडथळा आणतो, त्याच्या भक्तीच्या कामाला लावतो. 1884. देव निढळ मूळ नाही डाळ परदेशी, देव अकुळी भलते स्थळी सोयरीक, देव लिगाड्या तुका म्हणे भाड्या दंबे ठकी. देव दुर्दैवी आहे, त्याला आई बाप भाऊ बहीण आप्तेष्ट कोणी नाही, तो निराधार आहे, तो परदेशी आहे, त्याला मागे पुढे कोणी नाही. देव कुळीहीन असल्याने त्याचा कोणाशीही नातेसंबंध जोडायला जातो. देव लचांडखोर आहे, भाव भक्तीच्या बदल्यात मुक्ती देतो असे भक्तिभावाने मोल मागणारा दांभिक ठग आहे, भांडखोर आहे असे तुकाराम महाराज म्हणतात. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.